नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो. आज आपण काय करणार आहे? वाटल्या डाळी, भिजवलेली डाळ आहे ना, त्याचे वाटून आपण पिठलं करणार आहेत. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल, लसूण मी ठेचून घेतलेला आहे, हळद, कोथिंबीर, मोहरी, मीठ, जिरे, कांदा मी काय केलेले 2 मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आणि एक 10-12 मिरच्याचा मी हे ठेचा करून घेतलेला आहे. आणि हे 1.5 वाटी डाळ मी काय केलेली रात्री भिजत टाकलेली होती. आता ह्या डाळीचं काय करणार आहेत आपण मिक्सरमध्ये ओबडधोबड अशी बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, हे मिक्सरमधून पीठ बारीक करून घेतलेले. आता आपण काय केलं आहे मैत्रिणींनो, गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. या तापलेल्या कढईमध्ये काय करायचं आहे, आपण 6-7 छोटा आहे चमचा हा, त्याच्यामुळे 6-7 म्हणते, छोटा असल्यामुळं तुमच्या चमच्याची साईज बघून तुम्ही हे करू शकता. फोडणीला ज्याप्रमाणे देतो त्याप्रमाणेच थोडंसं 5-6 चमचे तेल घालायचं. आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो, याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि जे आपण लसणाची पेस्ट करून घेतली, जरा ठेचून घेतलेला आहे, तर तो आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेला. आता याच्यातच काय करणार आहे आपण, आता आपण कांदा घालणार आहे. कांद्याने आपण आता एकसारखं हलवून घेऊया. आता आपण काय करणार आहे, आता हा कांदा आपला तेलाचा जवळपास चांगला तळलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि आपण जो मिरचीचा ठेचा केलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे मिक्स करून घेऊया. आता या कांद्यामध्ये काय करणार आपण, राहिले कोथिंबीर अर्धी आत्ता घालणार आहे आणि अर्धी आपण नंतर घालणार आहे. आता याच्या सारणमध्ये आपण काय करणार आहे, 1 ते 1.25 चमचा मी मीठ घातलेलं आहे. आता मिरची तळत आली ते आपण जे डाळीचं वाटण केलेलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये घालूया. आता आपण काय करणार आहे, हे जे वाटण केलेले आहे ना, हे वाटण आपण या कांद्यामध्ये तेलात आपण काढून घेऊया. आणि आता हे पूर्ण मिक्स करणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये अजिबात आता या मिश्रणामध्ये काय करायचं, अजिबात पाणी टाकायचं नाही. आता हे सगळं पूर्ण आपण आधी हलवून मिक्स करून घेऊ आणि नंतर याच्यावर झाकण टाकून एक छानशी अशी वाफ आणूया. अशा प्रकारे आपल्या हे पिठलं तयार झालेलं आहे. मोकळं होतं आणि छान छान टेस्टला पण छान लागतं. वाफ आली छान मस्त. आता आपण काय करणार आहे, हे जे राहिलेली कोथिंबीर होती ते आपण याच्यामध्ये घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. हे भाकरी बरोबर, कांदा भाकरी आणि हे पिठलं खूप छान टेस्टी खमंग लागते. अशा प्रकारे आपलं हे वाटलेल्या डाळीचं पिठलं मोकळं हे तयार झालेलं आहे. खूप छान लागतं, करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा.